राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडरी गौरदा श्री ज्ञानदेव श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की। श्री भगवानुवाच संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्म संन्यासात् कर्मयोगो विशिष्यते। तरी
जाणा नेणा सकळा हा कर्मयोगू कीर प्रांजळा जैसी नाव स्त्रिया बाळा तोवे तरणी. ज्ञानेश्वरीच्या म्हणजेच श्रीमद भगवद्गीतेच्याही 5व्या अध्यायातला संन्यास कर्मयोगश्च हा जो काही 2ऱ्या क्रमांकाचा श्लोक आहे आणि या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांच्या मोजक्या 4च ओव्या आहेत. त्यातली 2री ओळी आहे, तरी जाणा नेणा सकळा हा कर्मयोगू कीर प्रांजळा जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी. ज्या अध्यायातला हा श्लोक आहे त्या अध्यायाचा संकल्प असा आहे, कर्मसन्यास योगो नाम पंचमोध्याय. भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्यांनी गीतेवर नितांत सुंदर अद्वैत मताचं सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ प्रतिपादन करणारं असं भाष्य केलं. आणि तीच अद्वैताची पताका भागवत संप्रदायातल्या सगळ्या संतांनी घेतलेली आहे. ज्ञानेश्वर महाराज हे संत कुळीचे राजे आहेत. त्यांची भूमिका तत्त्वज्ञानाचा विचार करत असताना स्वच्छ अद्वैताचीच आहे. फरक कुठं आहे? व्यासांचा जरी मागोवा घेतलेला असला, ते म्हणतात व्यासांचा मागोवा घेत, भाष्यकारांना म्हणजे यातला रावरचा अनुस्वार जो आहे तो अनेक वचनार्थी नाही आहे, तो आदरार्थी आहे. भाष्यकारांना ज्या वाट विचारली ते भाष्यकार म्हणजे फक्त आणि फक्त भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्य, मध्वाचार्य, रामानुजाचार्य, निर्मार्काचार्य, वल्लभाचार्य राहील. फक्त आणि फक्त शंकराचार्य. त्यांना जरी वाट विचारलेली असली तरी एक लक्षात ठेवायला पाहिजे, ज्ञानेश्वरी हे शांकर भाष्याचं भाषांतर नव्हे. ज्ञानेश्वर महाराज हे स्वतंत्र प्रज्ञा, प्रतिभा, विचारसरणी असलेले आहेत. डोळे उघडे ठेवून ज्ञानेश्वरी वाचली तर लक्षात येईल किती स्वतंत्र प्रज्ञा आहेत. एका ठिकाणी ते म्हणतायत, वेदांनी जरी हे सांगितलं नसतं पण आम्हाला अनुभवाला आलं असतं, ते आम्ही मान्य केलं असतं. आणि वेदांनी सांगून सुद्धा जर आमच्या अनुभवाला आलं नसतं तर आम्ही ते कदापि मान्य केलं नसतं. इतके ते स्वतंत्र प्रज्ञ आहेत. गतानुगतिको लोका, असे मेंढरासारखे नाही आहेत, स्वतंत्र. विशेषतः त्यांची ही स्वतंत्र प्रज्ञा आहे. ती गीतेवर हे धर्मसंकीर्तन करत असताना कोणत्या बाबतीत लक्षात येते? ती बाब एकच आहे. कोणची? आचार्यांनी संन्यासावर भर दिलाय आणि ज्ञानेश्वर महाराजांनी कर्मत्यागावर भर दिलाय. अण्णा उगाच या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्यासारखं हे तुमचं वाक्य नाहीये, नाहीये. फार फरक आहे. कर्मसन्यास काय आणि कर्मत्याग काय? तुम्हाला शंका येईल, यात काय नवल. अर्जुनाला शंका आली ना, आणि ती शंका मोकळेपणाने त्यांनी 18व्या अध्यायाच्या सुरुवातीला विचारली आहे. काय देवा, कर्मत्याग काय आणि कर्मसन्यास काय?
तू आम्हाला सांगितलेस, पण म्हणाव्या तशा त्यातल्या सूक्ष्म भेदाने मला त्या गोष्टी लक्षात आल्या नाही. म्हणून पुन्हा एकदा स्पष्ट सांग की कर्मत्याग काय आणि कर्मसन्यास काय. कर्मसन्यास काय? निपटून कर्म सांडणे हा कर्मसन्यास. आणि कर्म न टाकता कर्तृत्व मग हे मी करतोय हा अहंकार आणि फलास्वाद अशा दोन गोष्टी टाकून कर्म करणं म्हणजे कर्मत्याग. आचार्यांना संन्यास अभिप्रेत आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी संतांना कर्मत्याग अभिप्रेत आहे. हा आचार्यांची विचारसरणी आणि ज्ञानेश्वर महाराजांची विचारसरणी यातला पायाभूत ढळढळीत डोळ्याला दिसून येणारा असा हा फरक आहे. पण काही शंकराचार्य आणि भक्तांना हे आवडत नाही. आवडण्या निवडण्याचा प्रश्नच नाही आहे ना. जे आहे, जे त्यांनी मांडलंय ते महत्वाचं आहे. कर्मसन्यास जो आहे ना, सम्यक न्यास. कोणत्याही प्रकारे मला आचार्यांना कमी लेखण्याचा उद्देश नाही, पण संन्यास शब्दाचा आपल्याला अर्थ लक्षात येत नाही. सम्यक न्यास म्हणजे संन्यास. आणि माऊलीने दृष्टांत दिलाय त्याच्या आधारे संन्यासाचा विचार करायचा तर कर्म टाकणं म्हणजे संन्यास नाही, तर कर्म हळूहळू सुटणं म्हणजे संन्यास. माऊलीने फार बहारदार दाखला दिलाय. फळली केळी उन्मळे. म्हणजे आपल्याकडे एकदा ऊसाचं पीक घेतलं लागण झाल्यावर आणि जर पीक चांगलं असेल तर आपण खोडवा घेऊ शकतो. फारच जोमदार असेल तर निठवा सुद्धा काही शेतकरी मंडळी तज्ञ जे आहेत ते घेऊ शकतात. नखा एवढंही राष्ट्र जे नाही इजिप्त, जगस्नेहावरून मला जायचं योग आला. एकदा लागण केली की 27 वेळा ऊसाचं पीक घेतं. 27 वेळा. पाणी काय आहे आणि पाण्याचा विनियोग कसा करायचा या बाबतीत इजिप्तला जगताने गुरुस्थानी बसवायला पाहिजे. घेता येतं पीक. म्हणजे केळीची बाग आम्ही तशीच घेऊ. 2-3 वर्षाची केळीचा घड लागला, मोठा झाला, केळीचं जीवन संपलं. फळली केळी उन्मळे. ही फळली केळी जशी संपते तशी ज्याची क्रिया हळूहळू ढाळे ढाळे का होईना पण ज्याच्या क्रिया कमी होतात, टाकत नाही तो, हळूहळू कमी होतात. कशा कमी होतात? वाणिज्य शाखेतला दृष्टांत द्यायचा तर वाणिज्य शाखेत प्रत्येक गोष्टीला मूल्य आहे आणि ते मूल्य हळूहळू कमी होत जात. म्हणजे भुकेलेला माणूस आहे, जेवायला बसल्यानंतर तो जो पहिला घास घेतो त्या घासाची जी युटिलिटी उपयोगिता आहे ती मात्रा जशी वाढत जाईल तशी तशी प्रत्येक घासाची आणि उपयोगिता ही कमी कमी होत जाते आणि शेवटचा घास फक्त
तो सभ्य सुसंस्कृत असल्यामुळं अन्न हे पूर्ण ब्रह्म ताटात टाकू नये म्हणून तो सेवन करतो. त्याची उपयुक्तता काही नसते. ही जशी हळूहळू कमी होते तसं त्याची कर्म करण्याविषयीची ओढ ही हळूहळू कमी होते. थोडा पूर्वपक्ष केला काका. पण अशी जरी कर्म करण्याविषयी ओढ, गरज, आवश्यकता, उपयोगिता कमी कमी होत चालली तरी जिवंत असेपर्यंत काही कर्म करावीच लागतं असं तुम्ही म्हणाल. मला करावीच लागतात असं म्हणायचं नाही, होतच राहतात असं सांगायचं. होतच राहतात. अगदी काही करणार नाही. श्वासोश्वासाचं काय करीन? श्वासोश्वास सुद्धा काय आहे? कर्मच आहे ना. मला वाटतं एक फार काळ झाला, मी काही बघितलं नाही, पण एक हिंदी चित्रपट आला होता, रोटी कपडा मकान. मानवी जीवनाला जगण्यासाठी कमीत कमी या 3 गोष्टीची गरज आहे. त्याच्यात आणखीन कमीत कमी म्हणल्या तर हवा आणि पाणी. कोणी भेटलं ना, आपण म्हणतो कसं काय हवा पाणी कसं काय. म्हणजे अन्नापेक्षा सुद्धा पाण्याची गरज आहे, हवेची गरज आहे. अन्नाशिवाय राहू शकतात. संथारासारखं व्रत जे घेतात किंवा राजा परीक्षितीने अनशन व्रत धारण केलं तरी 7 दिवस राहिला का नाही. आणि हवेशिवाय किती राहू शकेल. श्वास घेणं आणि श्वास टाकणं हे काय आहे? कर्म आहे. मग संन्याशी झाला तरी श्वास घेणं आणि सोडणं हे कर्म आवश्यक आहे. इतकंच काय. पण मराठीत एक वाक्प्रचार उडे, किती झाला संन्याशी. पुढं काय माहिती का? माध्यानीला तोंड वाच. त्याला गोळाभर का वाळलेलं शिळं पाकं ताजं फळ फळावर ड्रायफ्रूट काय असेल त्याला अन्नाची गरज आहे. मग अन्न सेवन करणं हे कर्म आहे. श्वास एवढी तरी 2 कर्म करेल का नाही. म्हणजे हा काही पूर्ण संन्यास नाही, पण कर्मत्याग कायेच्या द्वारा, वाचेच्या द्वारा, मनाच्या द्वारा, बुद्धीच्या द्वारा जी काही कर्म होत आहेत ते करणे का न करणे हे आघवे तोच जाणे. विश्व चळत असे जेणे परमात्मेनी. आधी तर ज्ञानोबा म्हणतात की मीच करता म्हणतो. वृक्षाचे पान हलेजाची सत्ता. मी एक करता म्हणू नये, पण आपण म्हणतो. प्रकृती आहे. आणि त्याच्याही पुढे विचार केला तर प्रकृती सुद्धा निमित्त आहे. प्रकृती जेथ विसवे ते परमगती. विश्वश्रेयचा भरता मीची गा पंडुसुता. त्याच्या अखत्यारीतली गोष्ट आहे. हे त्याच्या सत्तेने चाललंय. चाले हे शरीर कोणाचे आसक्ती. कोण बोलविते हरिवीण. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. त्याची सत्ता आहे. ब्रह्मचैतन्य महाराज हे प्रमेय वेदांताची अवघड परिभाषा न वापरता सांगत असत. मी करता आहे म्हणू नका, राम करता आहे असं म्हणा. सगुण उपासनेच्या दृष्टीतनं करता करविता राम आहे.
आपण निमित्त मात्रन भवसव्य साचिन. मला काका आताही फार कळतं अशातला भाग नाही, पण काहीच कळत नव्हतं. म्हणायचा विश्वरूप दर्शन हा अध्याय 11वा कशाला आला गीतेत असं मला वाटायचं. प्रांजळपणे सांगतो. मामानं विचारलं 2-3दा. मामाने उत्तर द्यायचं टाळलं. मी काही विचारायचं सोडलं नाही. मामा म्हणले नीट वाच, नीट वाचलं तरी कळेल, आणि नीट वाच. आणि एक दिवस कळून आलो माऊलीच्या कृपेने. सगळ्या धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे भूमीवर जेवढे कौरव पक्षाचे रथी अतिरथी महारथी द्रोणाचार्य भीष्माचार्य कृपाचार्य हे सगळे जमलेत, ते एकामागोमाग त्या भगवंतांनी धारण केलेल्या विश्वरूपाच्या विराट मुखामध्ये चाललेत. माऊलींनी फार सुंदर वर्णन केले. आणि भगवान त्याला हे पाहिल्यानंतर भयभीत झालेल्या अर्जुनाला सांगतायत, अरे तू मारणाराही नव्हेस, हे मरणारही नव्हेत, तू फक्त निमित्त मात्रन भवसव्य साचिन. तू निमित्त मात्र आहेस. मी हे जेव्हा तू पाहिलेस माझ्या मुखात चाललेत तेव्हाच आटपलेत. आता तू फक्त निमित्त व्हायचेस त्यानं मारण्याचं. हे अर्जुनाला कळावं म्हणून विश्वरूप दर्शनाचा आणि योजनाबद्ध कार्यक्रम 11व्या अध्यायात आहे. आपला विषय इथून निघाला. सत्ता त्याची आहे, सत्ता त्याची. हा जो काही कर्मत्याग आहे, हा कर्मत्याग कर्म टाकणं म्हणजे नव्हे. त्यालाही ज्ञानोबराने अहंता आणि फलास्वाद टाकायचं. का? कर्मयोगातला बाधक जर काही असेल तर कर्माची विनाकारण आपल्याकडे घेतलेली अहंता आणि कर्मफलाची अपेक्षा. इथं पुन्हा आपण बुचकळ्यात पडतो. कर्मफलाची अपेक्षा करायची नाही, मग करायचं का? काय चुकीचा प्रश्न आहे का हो? पण कोणत्या कर्मफलाची अपेक्षा करायची नाही याचा आपल्याला विचार नसतो. भगवान श्री परमेश्वर प्रीत्यर्थम जी कर्म सांगितली आहेत, विहित कर्म, त्या विहित कर्माच्या फलाची अपेक्षा करायची नाही असा एक क्लॉज आहे त्यात. नोकरी करायची, पगार घ्यायचा नाही असं आणि अध्यात्मशास्त्र सांगत नाही, श्रुती सांगत नाहीत, उपनिषद ग्रंथ सांगत नाहीत, संत सांगत नाहीत. पेरायचंय, निगराणी करायची आहे, पण पिकलेलं घरी आणायचं नाही आहे असं सांगत नाही आहे. ईश्वर प्रीत्यर्थ जे कर्म आहे त्या कर्माच्या फलाची फक्त अपेक्षा करायची नाही आहे. बाकीच्या लौकिक व्यावहारिक कर्माची अपेक्षा करू नका असं सांगितलेलं नाही. आणि मगाशी सांगितल्यासारखं असं जरी सांगितलं असतं तरी मी तरी काय मान्य केलं नसतं. अपेक्षा नाही करायच कशाला? ईश्वर प्रीत्यर्थ कर्माच्या अपेक्षा. असं कर्म अपेक्षा रहित कर्म कर्मण्येव अधिकार असते. मा फलेषु कदाचन मा कर्म फलहेतुर्माते संगोस्त्व कर्मणी. हा कर्मयोग आहे. कर्मयोगो विशिष्यते या श्लोकातले शेवटचे 2 शब्दच आहेत. का? संन्यास कर्मयोगश्च, कर्मसन्यास आणि कर्मयोगश्च. एक गोष्ट कर्मसन्यास आणि एक गोष्ट कर्मत्याग. या दोन्हीचा जर विचार केला तर दोन्ही काय निश्रेयसाला प्राप्त करून देणारे आहेत. कर्मत्याग ही निश्रेयसाची प्राप्ती करून देईल, कर्मसन्यासी निश्रेयसाची प्राप्ती करून देईल. पण आता हा पण कशासाठी?
कर्मत्याग असो अगर कर्मसन्यास असो, ते प्रत्यक्षरित्या निश्रेयसाची प्राप्ती करून द्यायला समर्थ नाहीत. ती स्टेप आहे, मधली पायरी आहे. कर्मत्यागाच्या योगाने अगर कर्मसन्यासाच्या योगाने चित्तशुद्धीद्वारा सद्गुरु कृपेने प्राप्त झालेलं ज्ञान आणि त्या ज्ञानाद्वारा मोक्ष. कर्म हे निश्रेयसाचा प्रत्यक्ष हेतू होऊ शकत नाही. चित्तस्य शुद्धये कर्म न तू वस्तुपलब्धये, असं एक वचन आहे. वस्तू म्हणजे परब्रह्म परमात्मा वस्तू. परब्रह्म परमात्मा वस्तूची उपलब्धी म्हणजे अनुभूती. हिचं उपलब्धी नित्य आहेच, पण त्या उपलब्धीची आपल्याला अनुभूती नाही. ती अनुभूती येण्यासाठी प्रत्यक्ष कर्माचा उपयोग नाही, तर तो चित्तशुद्धीसाठी आहे. आणि वस्तू उपलब्धीसाठी म्हणजे परमात्मा वस्तूचा अनुभवण्यासाठी ज्ञानाचीच नितांत गरज आहे. पण अप्रत्यक्षकारित्या विना बी व्हायचे, MSc व्हायचे, PhD करायची आहे, मराठी पहिलीच जायला पाहिजे ना. तसं कर्मत्याग आणि कर्मसन्यास ही प्रायमरी आहे, हे प्राथमिक अभ्यास आहे. आणि ज्ञानयोग त्याच्या आधारे ज्ञानयोग जो आहे ते पदव्युत्तर अभ्यासक्रमासारखं आहे. म्हणून कर्म त्याग अगर कर्मसन्यास या दोन्ही आपल्याला अप्रत्यक्षरित्या परंपरेने का विना पण मोक्षनिश्रेयसापर्यंत घेऊन जातात. पण या दोन्हीतला तौलनिक विचार जर केला तयोस्तु कर्मसन्यासा, कर्मसन्यास आणि कर्मयोग यातला बाबा अर्जुना विचार केला तर मात्र भगवंतांनी निर्णय केलाय कर्मयोगो विशिष्यते. कर्मसन्यास विशिष्यते सांगितलेला नाही. आचार्यांनी मग संन्यासावर का भर द्यावा कळत नव्हतं आचार्यांना. नाही कळत, पूर्ण कळत. का ज्या जैन मतानी आणि ज्या बौद्ध मतानी, बौद्ध भिक्षू काय किंवा जैन मुनी काय, यांनी संन्यास धर्मातलं वर्म न कळण्यामुळं जे प्रस्थ बंड माजवलं होतं ना, त्याचा आणि प्रतिबंध करण्यासाठी आचार्यांनी उपनिषदांना अभिप्रेत असणारा कर्मसन्यास सांगितला. अद्वैत मताला जो कर्मसन्यास अभिप्रेत आहे तो बौद्ध आणि जैन या आणि मतांच्या पेक्षा हा संन्यास अगदी वेगळा आहे. असो आपला तुरचा तो विषय नाही. पण उलगडा केला की आचार्यांनी संन्यासावर का भर दिला, कर्मयोग का विशेष्यते. तर परवाही सांगितलं होतं, वारंवार सांगतो की गीता ही कांडत्रयात्मक आहे. कर्म, उपासना म्हणजे भक्ती आणि ज्ञान. एखाद्याच्या जीवनात भक्तीला काडी इतकं आणि मूल्य त्याला कळलं नाही, त्यांनी भक्तीचा आश्रय केला नाही, तो जगतो का नाही बोला. ज्ञानाची त्याची दुरुनी भेट झाली नाही, जगतो का नाही. आणि कर्माशिवाय जगूच शकत नाही. भक्तीशिवाय जगणं जरी निर्फळ असलं, फुकट असलं
तरी तो फुकट का विना, व्यर्थ का विना, पण जगतो. ज्ञानाशिवाय जगतो, कर्माशिवाय जगता येत नाही. म्हणून संगू जव प्रकृतीचा, तवरी त्यागू न घडे कर्माचा, आणि आयशावरी करू म्हणती तयाचा आग्रहोची उरे. खूप माणसं मला आता अण्णांना आम्ही काही करत नाही, आम्ही काही करत नाही, काही करत नाही, हे काय आहे? अरे काही करत नाही हे सुद्धा एक कर्म आहे. मग अड्या काही करत नाही काय? जोपर्यंत नाही देहभृताम शक्यम, म्हणून कर्म सुटलं पाहिजे, कर्म सुटलं पाहिजे. कर्म टाकणं कसं आहे? कोणी गुरुवारा आला दत्ता पुढं नारळ वाढवतात, शनिवाराला मारुती पुढं वाढवतात. काही मंडळींच्या घरात परंपरा आहे अमावस्येला घरात फोडतात, आणि काही मंडळी तो अमावस्येला फोडलेला नारळ टाकून देतात. टाकायचं काय कारण? अमावस्येला फोडलेला नारळ जर स्वयंपाकात वापरला किंवा खाल्ला तर मला नाही वाटत काही बाधा होईल असं. खुळेपणाच्या ज्या रूढी आहेत ना, की ज्याला अजिबात शास्त्राचा आधारच नाही, पण अशा भयंकर रूढी आहेत. भयंकर म्हणजे खऱ्याच अर्थाने भयंकर आहे तो. या रूढी भयंकर आहेत, घातक आहेत. नारळ फोडायची काही हरकत नाही, वापरा ना, टाकायचं कशाला? असो, आपल्याकडं पाण्याचा नारळ मिळतो. नारळ वाढवला, 2 बकळं झाली, घरी आणतो आपण. गुरु असेल तर एकच मिळतं, एक तो ठेवून घेतो. घरी फोडला, दोन्ही आपल्याच ताब्यात राहतात. खवणीवर किती खरवडला तरी करवंटीला काहीतरी, आणि तुम्ही मनमाड भुसावर सोडलं ना, तुम्हाला पाण्याचा ओला नारळ मिळतच नाही. नारळ वाढवला, 2 करवंट्या दोन्हीकडं, आत गुडगुडीत गोटा. स्वानंद सुखनिवासी म्हणजे जोग महाराज असं म्हणायचे, तो गोटा जसा नारळाच्या करवंटीपासनं पूर्ण सुटलेला असतो, तसं कर्म टाकू नये, कर्म सुटावं. फार फरक आहे. कर्म टाकणं वेगळं आणि सुटणं वेगळं. आणि असं कर्म सुटणं म्हणजे कर्म त्याग, म्हणजे अहंता आणि फलास्वाद सुटणं. पाणी आटतं आधी, गोटा ज्यावेळी होतो पाणी उरत नाही, मग गोटा होतो. मग तो गोटा एकदम सुटत नाही, की तो गोटा जेव्हा वाळतो तेव्हा करवंटीपासून सुटतो. तसं कर्तृत्व मदाचं पाणी आणि कर्तृत्व फलाचा अहंकार, हे दोन्ही सुटलं की आपोआपच भगवंताला अभिप्रेत असणारा कर्मयोगो विशिष्यते हा कर्मयोग शिल्लक राहतो, की त्याच्याशिवाय माणसाला जगताच येत नाही. आणि म्हणून अर्जुना, कर्मत्याग आणि कर्मसन्यास याच्यापेक्षा कर्मत्याग हा म्हणजे कर्मयोग हा विशेष. आणि हा भगवंताचा सुंदर कर्मविचार ज्ञानेश्वर महाराज या श्लोकावरच्या व्याख्यानातून सांगतायत. आणि तो सांगत असताना ही ओवी आली आहे, तरी जाणा नेणा सकळा हा कर्मयोगू कीर प्रांजळा, जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी. संन्यासाचे सगळे अधिकारी नाहीत. संन्यासाचा अधिकारी कोण सांगितलं? ज्याच्या ठिकाणी इहामूत्र फलभोग विराग आहे, म्हणजे इहलोकीच्या मृत्यूलोकातल्या
अगदी सामान्यातल्या अतिसामान्य शब्द स्पर्श रूप रसगंधापासनं ते उत्तम लोकीच्या उत्तमोत्तम अशा आणि शब्दस्पर्श रूप रसगंधादी विषयापर्यंत ज्याच्या ठिकाणी अनासक्ती आहे. वैराग्य म्हणजे अंगाला राग फासणं नव्हे, जटा वाढवणं म्हणजे नव्हे, दाढी वाढवणं म्हणजे नव्हे. स्वामी स्वरूपानंदांनी फार वैराग्याची व्याख्या झाली. अनासक्त असो चित्त. आसक्त आसक्ती असावी भगवंता, तुझ्या पदकमलाशी आसक्ती असावी, बाकी यच्चेवाच गोष्टीशी अनासक्तता. त्याचाही आणि थोडा विचार करा. अनासक्त हे गृहस्थांनी प्रतिज्ञा केली, आता मेलो तरी चालेल पण ऊस म्हणून खाणार नाही. एकांच्या कानावर ही त्यांच्या प्रतिज्ञेची वार्ता गेली. त्यांना मोठी उत्सुकता की अरे वा काय प्रतिज्ञा, ऊस खाणार नाही. तो चिकित्सक होता, त्याने विचारलं काय होती प्रतिज्ञा ज्यांनी केली ना त्यांचं वय काय? ते म्हणले 88. कवळी एकदा बसवलेली ती सुद्धा आता आणि वापरण्याच्या लायकीची न राहिल्यामुळं पुन्हा बसवायची पाळी. तो म्हणला मी ऊस खाणार नाही. या प्रतिज्ञेत काही अर्थ आहे का? पण जो दाताने दगडी फोडेल असे ज्याचे दात आहेत तो म्हणला मी ऊस खाणार नाही, तर त्याच्या प्रतिज्ञेला अर्थ आहे ना. तसं इंद्रियात पाठव्य नाही म्हणून अनासक्ती उपयोगाची नाही. काका काही लोकांना अजून माझे दात पडले ते ठाऊक नाही. ते मला निष्पापणे विचार, अण्णा खारे दाणे घेणार का? मला असं राग येतो ना त्यांचा. अहो दाण्याचं कूट खाणं अवघड आहे, खारे दाणे काय अण्णा खाणार? किंवा विनोद वारंवार तेच छापून येतात. एका मुलाने आजोबांच्या जवळ असे खारे दाणे दिले. तो म्हणला आबा सांभाळा. ते म्हणले का रे माझ्याजवळ का? तो म्हणला तुम्हाला खाताच येत नाहीत म्हणून तुमच्याजवळ दिले. असली अनासक्तता उपयोगाची नाही. किंवा मिळणारच नाही खात्री झाली मग अनासक्तेचं आणि कोल्याने जसं वाघाचं कातडं पांघरावं त्याचा उपयोग नाही. उपलब्ध असून त्याच्याविषयी अनासक्तता हे खरं वैराग्य. फार सुंदर संतांचा अभंग आहे. तववरी तववरी जंबुक करी गर्जना. जंबुक म्हणजे कोला. तोपर्यंत तो गर्जना करतो. तो गर्जना करतो कुठवर? जवळ त्या पंचानना देखिले नाही. त्या पंचाननाला जोपर्यंत पाहत नाही ना तोपर्यंत हा वल्गना करतो. आणि पंचाननाला पाहिल्यावर याची वल्गना काय उपयोग आहे? ही अनासक्तता म्हणजे वैराग्य. असं वैराग्य ज्याच्या ठिकाणी आहे तो संन्यास आश्रम स्वीकारण्याचा अधिकारी आहे. नारद म्हणले एक खुळा, असा अधिकारी नव्हता. पण काही संन्यासी काही धर्मपीठाचे अधिपती झालेले त्यांनी पाहिले. त्याला वाटलं वा छान जीवन आहे, आपण घ्यावा. कुठं झालं एखाद्या मठाचे अधिपती तर फार बरं. गेलं संन्यास घेऊन आणि वनात जाऊन काय करू लागला? नाथांनी लिहिले वनी जावनी घर सोडोनी वना गेला आणि वनी जाऊनी वनिता चिंतू लागला. काय संन्यास ज्याला घ्यायचा आहे त्याच्या ठिकाणी पूर्ण विरक्ती पाहिजे. पूर्ण आणि स्मशान वैराग्य नाही, प्रसूती वैराग्य नाही,
अथपासनं इथपर्यंत मूर्तिमंत धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा असं वैराग्य पाहिजे. असं वैराग्य असणारी मंडळी थोडी आणि आसक्त असणारी मंडळी खूप. मग त्यांनी या संसार जाळामध्ये बुडून मरावं असं भगवंताला अभिप्रेत नाही. त्यांनी सुद्धा या संसार बंधनातून मोकळं व्हावं आणि त्यासाठी त्यांना जरी संन्यासाचा अधिकारी नसला तरी त्यांना कर्मयोगाचा पूर्ण अधिकारी आहे. कर्मयोगाचे सगळे अधिकारी आहेत, कर्मसन्यासाचे सगळे अधिकारी नाही. प्रश्न बरा नाही तसा, पण तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला विचारण्यातला अभिप्राय कळेल. पिण्याचे सगळे अधिकारी आहेत का? हा, काय पिण्याचे ते कळलं तुम्हाला, मी काही उच्चारत नाही, ते काही गंगाजल नव्हे. पण पाणी पिण्याचे सगळे अधिकारी, म्हणजे ॲक्वागार्डचं पिण्याचे सगळे अधिकारी नसतील, प्यावं हा उत्तम मार्ग, पण नसेल सगळ्यांना, कुणाला नसेल कुवत बसवायची. पण आहे ते पाणी पिण्याचे सगळे, भाकरी खाण्याचे सगळे, बदाम पिस्ते सगळे नाही खाऊ शकणार, AC सगळे नाही बसू शकणार, पण आहे ती हवा त्याच्यावर अजून टॅक्स नाही ना. तसं कर्मसन्यासाचे सगळे अधिकारी नाही, काहीच आहेत. आणि कर्मयोगाचे A to Z सगळेजण कर्मयोगाचे अधिकारी. ही कर्मयोगाची व्यापकता जी आहे, जसं नामस्मरणाला कोणी अपात्र ठरवलेला नाही. किती तुका म्हणे महा पातकी पतित होती जीवनमुक्त हेळा मात्र. सगळे यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणासी, सकळासी येथे आहे अधिकार. जसं नामाचं तसंच कर्माचं, कर्मयोगाचा कर्मत्यागाचा प्रत्येक जण अधिकारी आहे, प्रत्येक जण. आणि तो कसा प्रत्येक जण अधिकारी आहे यासाठी ज्ञानोबारायांनी या ओळीतनं आणि अर्धा दृष्टांत आणि पुढच्या 2 चरणात कर्मयोगाची विशेषता सांगितली. तरी जाणा नेणा सकळा हा कर्मयोग किर प्रांजळा सिद्धांत सांगितलं. आणि दृष्टांत जैसी नाव स्त्रिया बाळा तोवे तर. आलोट पाणी आहे, पलीकडच्या तीरावर जायचे, पूल नाहीये, फरशी नाहीये, नाव नाहीये, सांगड नाहीये, तराफा नाहीये, भोपळा नाहीये, मोठा आणि ट्रक टायरमधली हवा भरलेली ट्यूब पण म्हणजे पंक्चर न होणारी, हा असं काही नाहीये. मग तिथं एकच साधन आहे, पोहून जाणं. सगळे जाऊ शकतात? पोहून सगळेजण जाऊ शकत नाही. म्हणजे ठीक आहे, मला पोहता येत नाही, पण चांगला पोहणारा जो आहे ना त्याच्या कासेला लागून मी जाईन. फार अवघड असतं महाराजा कासेला लागणं. आषाढी वारी उजनी धरण झालेलं नव्हतं, त्यामुळे चंद्रभागेला आषाढात दुथडी भरून, तेवढं पात्र आहे पंढरपुरात भीमेचं, दुथडी भरून चंद्रभागा व्हायची. म्हणजे महाद्वार घाटाला वरच्या पायरीपर्यंत पाणी असायचं. एक दहीसरच्या एक मातोश्री आमच्या दिंडीतनं आल्या पायीवारीवर, बरोबर त्यांचा एक 11-12 वर्षाचा मुलगा होता, त्याला घेऊन आले. त्यांनी हट्ट केला की मी चंद्रभागेवर येणार. म्हणून बा
नदीला पूर आहे, हा काही टँक नव्हे, पोहण्याचा तलाव नव्हे, हा तू येऊ नको. तो आला. मी म्हणलं काही उतरणार नाही नदीत, नुसता घाटाच्या पायरीवर बसेन पायात सोडून. गेलं आणि ते घाटाच्या पायरीवर पाय सोडून बसलेला पाण्यात, तो पाण्यात पडला. पोहता येत नव्हतं. आता त्याच्या आईच्या जीवाचा थरकाप माझ्या लक्षात आलं. मी पोहतच होतो, त्याच्याजवळ गेलो. त्याला म्हणलं, माझ्या कमरेला तुझ्या दोन्ही हाताने घट्ट मिठी घाल, घाबरू नको, डोकं वर ठेव. त्यांनी माझा गळाच धरला हो. मी म्हणलं, हाही बुडणार आणि मलाही बुडवणार. कासेला लागून, ज्याला पोहायला येतंय, कास म्हणजे कटी प्रदेश, कंबर, त्याच्या कमरेला दोन्ही हाताने विळखा घालून त्याच्याबरोबर तरून जाणं ही सोपी गोष्ट नव्हे. मग त्याच्यापेक्षा सांगड, ट्यूब, तराफा असला तर उत्तम, आणि नाव असली तर प्रश्नच नाही ना. जैसी नाव स्त्रिया बाळा तो यतरणी. पोहणारा आहे तोही नावेतनं जाऊ शकतो, आणि ज्याला पाण्याची भीती वाटते ना, तोही नावेतनं. नाव ही सगळ्यांना तरुण नेणारी. पोहण्यात पटाईत गोल्ड मेडलिस्ट असला तरी जाऊ शकतो, आणि ज्याला पाण्याची भीती वाटते तोही जाऊ शकतो. ही जशी पाण्यातनं पलीकडे नेणारी नाव. पुढं या नावेचा दृष्टांत तुकोबारांनी अनेक स्पष्ट केलं. तुका म्हणे, नाव जनासाठी उदकी ठाव. नावेला तरायचं नाहीये. तरणं हा नावेचा काय आहे? स्वभावसिद्ध सिद्धी आहे. आकाशात उंच भरारी मारणं ही पक्ष्यांना जन्मतः सिद्धी आहे. पाण्यामध्येच राहून निद्रा कशी घेणं ही माशांना जन्मतः सिद्धी आहे. तसं नाव म्हणलं की तरणार आहे. मग पाण्यात काय आहे ती? तुकोबाराय सांगतात, तुमच्या आमच्यासाठी. तुका म्हणे, नाव जनासाठी उदकी ठाव. ती तुमच्या आमच्यासाठी पाण्यात आहे, तिच्यासाठी पाण्यात नाही आहे, तुमच्या आमच्यासाठी. तैसे संत जगी. बाबांनो, संत जे आहेत ना, तैसे कसे? नावेसारखे. आणि दोन दृष्टांत दिले. बाळकाचे चाली माता जाणून पाऊल घाली. अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी. तुका म्हणे, नाव जनासाठी उदकी ठाव. नाव पंतोजी आणि माता. तसे संत हे जगी क्रिया करुनी दावीती अंगी. आचार्य आणि ज्ञानेश्वर महाराजांनी संत महात्मे यांच्या विचारसरणीतला हा एक पुन्हा नोंद घेण्यासारखा फरक आहे, महत्वाचा आहे. आचार्य म्हणतात त्यांनी कर्म केली नाहीत तरी चालते. कोणची? यज्ञदान तपकर्म ही जी आहेत, किंवा इष्टापुरतं 18 अध्याय सांगितले, नाही केली तरी चालती. संतांचा आग्रह नाही, त्यांनी केलीच पाहिजे. त्याला जरी गरज नसली तरी लोकसंग्रमेवार्थम संपश्यंत कर्तुम रसी. लोकसंग्रह म्हणजे लोक गोळा करणं नव्हे. आता आकडे छापून येत आहेत, 20 लाखांचा मोर्चा, 15 लाखांचा मोर्चा. याला लोकसंग्रह म्हणत नाहीत. लोक एकत्रित येणं म्हणजे लोकसंग्रह नव्हे. मग लोक सन्मार्गाला कशी उद्युक्त होतील, अशा प्रकारे प्रत्यक्ष आपल्या आचरणातनं त्यांना क्रियायोग समजावून सांगणं आणि लोक सन्मार्गाला उद्युक्त करणं म्हणजे लोकसंग्रह.
म्हणजे लोकसंग्रह. त्याला कर्तव्य नाहीये. तुका म्हणे रोग वैद्याची अंगी इथं, आणि अभंग वृत्तानुसार दंड आहे. आणि पुढचं उत्तर चरण नाही करी जगी उपकार. या चरणाचा अन्वय करत असताना दंडाची जागा बदलायची. तुका म्हणे रोग वैद्याची अंगी नाही तरी जगी करी उपकार. खुळा आधी कुणाला रोग होऊ नये, त्यातल्या त्यात ज्याला जाणीव बरी आहे ना त्याला झालं तर काही हरकत नाही, पण मूर्खाला होऊ नये. असं एकाला झाला, गेला वैद्यराजांच्याकडं, एकाने सांगितलं. वैद्यराजांच्या वाड्यात गेला आणि वैद्यराजांची भेट न घेता तो परत निघाला. वैद्यराजांनी पाहिलं की अरे आत्तापर्यंत आलाय आणि परत निघालाय. त्याने आपल्या गडी होता तर काय त्यानं बोलवा आले तिथवर आणि न भेटताच निघाले. तर ते गड्याने हाका मारून आणलं. ते म्हणलं अहो का आला होता? म्हणलं आलो होतो. मग निघालात का? काय उपयोग म्हणलं तुमच्याकडे येऊन का? अहो किती औषधं, किती काष्ट औषधं, किती गुट्या, किती मात्रा, किती आरिष्ट, किती अवलेह, किती चूर्ण, किती भस्म, तुम्ही काय मला म्हणला अरे माझ्यासाठी नाही, हे तुझ्यासारखे येणारे जे आणि रोगी आहेत ना त्यांच्यासाठी आहेत. तुका म्हणे रोग वैद्याची अंगी नाही तरी जगी करी उपकार. हा लोकसंग्रह गीतेला आणि सगळ्या संतांना अभिप्रेत आहे. परवा पण एका वेगळ्या संदर्भात ह्या संतांच्या जीवनातले दाखले दिले. एक ज्ञानेश्वर महाराज आधी भावंड अपवाद सोडली तर बाकीच्या सगळ्या संतांनी परंपरेनुसार किंवा त्यांनी जो निवडला होता त्या व्यवसायात होती की नाही. गोरा कुंभार गाडगी घडवत होती, सावतामाळी मळा करत होती ना, सेना न्हावी श्मश्रुकर्म करत होते, कबीर शेले विणत होते. असं एकही अपवाद नाही की ज्यांना काही उद्योग नव्हता. असं का करत होते? त्यांना गीतेचा संदेश जगताला द्यायचा आहे. काय? माम अनुस्मर युद्धच हा गीतेचा संदेश आहे. इथं युद्धच म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म. आपण लढाईवर जायचं नाही आहे. आधी कुठेतरी सुंदर वाक्य वाचतो मी, पक्षासाठी लढू नका राष्ट्रासाठी लढा. आजच्या वृत्तपत्रात कुठेतरी एक वाक्य माझ्या आणि नजरेत आलं. मी कालचं सगळं वाचलं नाही पण छान वाटतं. तसं अरे आपल्याला कर्तव्य नाही पण जगत कल्याणार्थ काय या संतांना नडलं होतं का हो घरचं खाऊन लष्करच्या भाकरी भाजण्याचं? समर्थांसारख्या कौपीनवंता खरू भाग्यवंता महात्म्याने का देशाटन केलं? ज्ञानोबाराय संत मंडळींनी का देशाटन केलं? लोक परिस्थिती काय, देश परिस्थिती काय आहे, समाजाची स्थिती काय आहे, राष्ट्राची स्थिती काय आहे, आणि ह्या सगळ्यांना उन्नतता प्राप्त व्हावी, त्यांचा विकास व्हावा, यासाठी हे हाडाची काढं यांनी केली आहे. रात्रीचा दिवस केला आहे. रक्त अरे संत सोडा, भगवान सांगतायत मला काय जरूर आहे? त्रिशिलोकेषु किंचन नानमाप्त आपण वर्त एवच तोही उगला मीही कर्मी वर्ते. आणि यासाठी कर्मयोगो विशेष्यते तैसी जाणा नेणा सकळा. हा कर्मयोग किर प्रांजळा तैसी नाव स्त्रिया बाळा तो तरणी पुंडरीक वर्धा. श्री ज्ञानदेव सद्गुरु ज्ञानेश्वर विठ्ठल 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 पुंडरीक वर्धा. श्री ज्ञानदेव सद्गुरु ज्ञानेश्वर. उद्या सकाळी 8ला बरोबर सुरुवात होईल
आणि गीतेचं जे भरतवाक्य आहे यत्र योगेश्वर या श्लोकापासनं काय पावणे 200 ओव्या आहेत. त्या ओव्या वाचून नाथांनी आणि ग्रंथ संपादनाचं कार्य पार पाडल्यानंतर ज्या 5-6 ओव्या लिहिल्यात त्या ओव्या पुन्हा पहिल्या अध्यायातल्या एक पहिल्या नमनाच्या ओव्या हे तिन्ही जे इथे एकवटले इथपर्यंत. तदनंतर विष्णू सहस्रनामाचा एक सामुदायिक पाठ गंध पुष्प धूप गीत नैवेद्याने आपल्यासमोर ग्रंथरूपाने असणाऱ्या अक्षररूपाने वाङ्मयीन रूपात असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांचं पूजन आवाहित देवतांचं पूजन विसर्जन होऊन हा आणि ज्ञानेश्वरी पारायण आणि सोहळा सकाळी पूर्ण होईल. प्रवचन सेवेची आणखीन पूर्णाहुती ही सायंकाळच्या प्रवचनाने पुंडरीक